ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानाज्ञान भेद कथन प्रकरणाचे समालोचन भाग 2. आता विषयांच्या दृष्टीनं या प्रकरणाचं समालोचन पाहू. पहिला भाग आहे ज्ञान अज्ञानाला नाहीसे करून स्वतःही नाहीसे होते या मतावर येणारा आक्षेप आणि त्याचं खंडन. ज्ञानदेवांनी 3ऱ्या प्रकरणात ज्ञानालाही बंदच म्हटलं होतं. यथार्थ ज्ञानालाही अज्ञानाच्या चौकटीत बसवलं होतं. ही गोष्ट वादी पक्षाला मान्य नाही, म्हणून त्याच्या वतीने येणारा आक्षेप ज्ञानदेवांनी प्रथम मांडला आहे व त्याच्या दृष्टीने त्याला योग्य असे दृष्टांत दिले. वादी पक्षाच्या दृष्टीने अज्ञानाच्या नाशानंतर ज्ञान हे आत्म्यामध्ये अभेद रूपाने राहते असंच मानावं. उदाहरणार्थ निद्रा आणि जागृती या दोन्ही एकाच ठिकाणी राहत नाहीत. जागा झालेला मनुष्य जसा जागृतीशी एकरूप होतो त्याप्रमाणे ज्ञान सुद्धा आत्मस्वरूपी एकरूपच होते. किंवा आरशात प्रतिबिंब दिसले व पाहणाऱ्याला 2 मुखे भासत असली तरी ज्ञान एकाच मुखाचे असते. तो स्वतःला 2 मुखे आहेत असं काही मानत नाही. त्याप्रमाणे सोहम असे होणारे ज्ञान हे ज्ञानच आहे, त्याला अज्ञान कसं म्हणता येईल? तेव्हा ज्ञान चराचर विश्वाशी आत्मैक्य घडवून आणते असे वादी पक्षाचे मत सांगितल्यावर या आक्षेपाला उत्तर ज्ञानदेवांनी दृष्टांतानेच दिलं आहे. ज्ञानदेव सांगतात की असे ज्ञानाने ऐक्य होते असं मानणं म्हणजे सूरी स्वतःच स्वतःला भोसकते असं मानण्यासारखं आहे. कारण असे अज्ञान नाहीसे करून ज्ञान होते असे मानणे म्हणजे द्वैत मानण्यासारखेच आहे. द्वैत पूर्वीही नव्हतं, आताही नाही आणि पुढेही असणार नाही. एकटी सुरीच असेल, तेथे दुसरी कोणती वस्तूच नसेल तर ती कशात खुपसता येईल? या ज्ञानात मी जीव स्वरूप होतो, आता मी परमात्मा स्वरूप आहे अशी जाणीव शिल्लक राहते. तेव्हा असले ऐक्यज्ञान हे काल्पनिकच म्हणावं लागतं. पुढचा भाग आहे ज्ञानही नाहीसे होण्याचे कारण. ज्ञान हे अज्ञान सापेक्षच असते, त्यामुळे त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. ज्ञान हे अज्ञानासह नाश पावले तरच ती खरी ज्ञानावस्था मानता येईल. झोपडीत कोंडून राहिलेला मनुष्य झोपडीला आग लागल्यावर स्वतःही नाश पावतो किंवा कोशकीटक कोशात अडकून स्वतःच स्वतःचा नाश करून घेतो. अथवा चोरटा जर चोरीच्या मालातच लपून बसला तर चोरीच्या मालाबरोबर तोही सापडतो व स्वतःचा नाश ओढवून घेतो. तसे ज्ञान सुद्धा अज्ञानासह नाश पावते. कारण ज्या आधारे ज्ञान वाढलेलं असतं तो अज्ञानाचा टेकूच नाहीसा झाला की वाढलेले ज्ञानही नाशच पावणार. उदाहरणार्थ कापराच्या निमित्ताने अग्नी पेटवला की तो कापराचा नाश करतोच, पण कापराचा आधार नाहीसा झाला की स्वतःचाही नाश करून घेतो. त्यासाठी त्यांनी आणखी तेल असेपर्यंत दिव्याचे तेवणे, वाऱ्याबरोबर उडणाऱ्या केसांचे वारा थांबताच उडायचे थांबणे, जाईच्या उमलण्यातच कोमेजण्याची प्रक्रिया सुरू होणे, लाट उठते न उठते तोच पुन्हा पाण्यात विलीन होणे किंवा आकाशात चमकणारी वीज पुन्हा आकाशातच लोप पावणे वगैरे दृष्टांत दिले आहेत. त्याप्रमाणे अज्ञान नाशासाठी वाढलेले ज्ञानही अज्ञानाचा निराश होताच लोप पावते. ही ज्ञानाचा लोप होण्याची प्रक्रिया केव्हा घडते व केव्हा निमते हे कळतही नाही. अज्ञानाच्या नाशानंतर ज्ञानही कसे नाश पावते ते नानाविध दृष्टांतांनी स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव अशा त्या निखळ ज्ञानमात्रतेचे स्वरूप कसं आहे ते स्पष्ट करतात. 3रा भाग आहे निखळ ज्ञानमात्रतेचे स्वरूप. मी देह आहे व दृश्य प्रपंच सत्य आहे असं वाटणं म्हणजे अज्ञान. तर मी परमात्मा स्वरूप आहे असं जाणणं म्हणजे ज्ञान. ज्ञान हे अज्ञानाच्या नाशासाठी उत्पन्न झालेले असतं. तेव्हा अज्ञानाचा नाश झाला की ज्ञानाचेही कार्य संपते व अज्ञानासह ज्ञानही विलीन होते. प्रलयकाली ज्याप्रमाणे पृथ्वी व पाणी हा दिसणारा भेद नाहीसा होऊन सर्व काही जलमय होऊन जावे, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान दोन्ही ज्ञानमात्रतेच्या एकार्णवात विलीन होऊन जातात व उरते ती केवळ ज्ञानमात्रता. आत्म्याचे स्वरूपभूत ज्ञान हे ज्ञान व अज्ञानाला आपल्या पोटात सामावून घेते. अशा या ज्ञानमात्रतेचे स्वरूप त्यांनी प्रलय काळच्या जळाच्या दृष्टांताप्रमाणे निद्रा जागृती, घटत्व वाढत जाणाऱ्या 16 कलांना आश्रयभूत होऊन राहणारा चंद्र, दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाने प्रकाशित न होणारा दिवस व रात्रीला आश्रयभूत होऊन राहणारा सूर्य
अशा दृष्टांताने स्पष्ट केल्यावर ज्ञानदेवाने आपला सिद्धांत सांगितला की ते ज्ञान मात्र ज्ञानही नाही अथवा अज्ञानही नाही, असे ते चिन्मात्र रूप भेदरहित आहे, त्याचे तेच एकपणे नांदत आहे. नंतर या सिद्धांतावर येणाऱ्या आक्षेपाचे खंडन ज्ञानदेवाने केलं आहे. आता या पुढील भागाचं आशयदृष्ट्या समालोचन आपण पुढील भागात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.